प्रोडक्ट ऑफ वॉटर तयार होते. मग आता आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, हा जो आपल्याला आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर भेटला आहे, हा आयोनिक प्रोडक्ट जो आहे हा कुठल्या फॉर्ममध्ये, जो आपल्याला आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर भेटलेला आहे, हा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इन टर्म्स ऑफ मोल पर डीएम क्यूब आहे. म्हणजे इन टर्म्स ऑफ काय आहे, कॉन्सन्ट्रेशन. इन टर्म्स ऑफ काय आहे तो, कॉन्सन्ट्रेशन. पण याला ज्यावेळेस आपल्याला लॉगॅरिथमिक लॉगच्या भाषेमध्ये ज्यावेळेस आपल्याला हा पुट करायचा असतो, दॅट टाइम वी नीड वन टर्म दॅट नोन ॲज पीएच. ज्यावेळेस आपण आयोनिक प्रोडक्ट हा कुठल्या फॉर्म मध्ये एक्सप्लेन करतो, लॉगच्या फॉर्म मध्ये एक्सप्लेन करतो, दॅट नोन ॲज पीएच स्केल. त्याला काय म्हणत असतो आपण, पीएच स्केल. कॉन्सन्ट्रेशन आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे. आता आपल्याला आज काय डिस्कस करायचंय, पुढचा पॉइंट, दॅट इज दी पीएच स्केल. जर तुम्ही पीएच स्केल जर पाहिली तर पीएच स्केल मध्ये काय असतं, पीएच स्केल मध्ये हा जो पी आहे हा कायम स्मॉल असतो. पीएच स्केल मध्ये कुणाचं हे म्यूट नाही आहे का पार्टिसिपेंट्स, एक मिनिट होल्ड करा. आता पीएच स्केल, पीएच स्केल मध्ये हा जो पी आहे हा आपल्याला ऍक्च्युअल पॉवर किंवा पोटेन्शियल एक्सप्लेन करण्यासाठी आपण घेत असतो. पीएच स्केल, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, ह्या पद्धतीने तुम्ही 8, 9, 10th मध्ये डिस्कस केलेले, ठीक आहे. पण जनरली इट विल एक्सप्लेन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर इन टर्म्स ऑफ लॉगॅरिथम. लॉगॅरिथमच्या टर्म मध्ये ज्यावेळेस आपल्याला कॉन्सन्ट्रेशन एक्सप्लेन करायचं असेल वॉटरचं, त्यावेळेस आपल्याला ही स्केल यूज केली जाते. दॅट स्केल वॉज इंट्रोड्यूस बाय सोरेनसेन सायंटिस्ट. सोरेनसेन नावाचा जो काही सायंटिस्ट होता, याने पीएच स्केल जी आहे ती काय केली, डिफाईन केली इन 1990. नाव लक्षात ठेवा. Then what is the pH? pH is nothing but it is the negative logarithm to base 10 of concentration of H plus I. जर आपण H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं, ओके, लाईट संपत असेल, इथे होती कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आय. ठीक आहे. व्हॉट इज द पीएच? पीएच इज नथिंग बट निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आय. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10. बेस 10चा मिनिंग काय, तर लॉग हा दोन प्रकारचा असतो, लॉग बेस 10 आणि लॉग बेस ई. लॉग बेस ई जो असतो आपण त्याला नॅचरल लॉगॅरिथम म्हणतो. लॉग बेस 10 असेल तो आपण जनरली जो आपण लॉग टेबलने जो कॅल्क्युलेट करत असतो हा काय असतो, लॉग बेस
10 आणि ज्यावेळेस लॉग बेस ई असेल त्याला जर आपण लॉग बेस 10 मध्ये कन्वर्ट करायचं असेल दॅट टाइम वी कॅन मल्टिप्लाय बाय 2.3 नॉट आपण 2.3 नॉटने मल्टिप्लाय. देन व्हॉट इज द पीएच. याच्यावरनं डेफिनेशनवरनं पीएच काय झालं. पीएच इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस दॅट नोन ॲज पीएच. ही झाली तुमची पीएच ची काय झाली तुमची पीएच ची डेफिनेशन. ज्या पद्धतीने पीएच कॅल्क्युलेट करू शकतो आपण एच प्लस आयन वरनं त्याच पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो पीओएच कॅल्क्युलेट करू शकतो. कारण की वॉटर आलं तर वॉटर मध्ये काय आहे पॉझिटिव्ह कट आहे एच प्लस आयन पण प्रेझेंट आहे आणि OH मायनस पण प्रेझेंट आहे आणि आपण हे काय करतोय वॉटरचंच कॉन्सन्ट्रेशन एक्सप्लेन करतोय. येतं लक्षात. म्हणून पीओएच इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. दिस इज दी पीओएच. हे काय झालं तुमचं पीओएच म्हणजे पीएच आणि पीओएच ह्या दोघं गोष्टी ज्या आहेत हे आपण काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो बाय सिम्पल देअर फॉर्म्युला निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन इज द पीएच. नॉट इज द पीओएच इट इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. एच प्लसच्या ऐवजी फक्त कोण बदले OH मायनस. जर OH मायनस आला त्याला म्हणायचं पीओएच. एच प्लस आला तर त्याला म्हणायचं पीएच. ओके गॉट इट. पीएच पीओएच दोघं गोष्टी समजल्या. देन नेक्स्ट रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच. आता यांच्यामध्ये रिलेशन रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच. आता मी एक पहिली थिंग घेतली आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. व्हॉट इज द आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन इज इक्वल टू 1 इंटू 10⁻⁻⁴. ठीक आहे. आपण आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर घेतला KW इज इक्वल टू H3O plus ion into OH minus ion into 10 is equal to 1 into 10⁻⁻. Then this suppose consider this equation is the first. आता मी इथे H3O plus ion घेतलाय त्याला मी थोडं रिवाइज करतो. यातला वॉटर जो आहे तो रिमूव्ह करून टाकतो आणि इट विल कन्सिडर ॲज अ H प्लस आयन इंटू OH minus ion is equal to 1 into 10⁻⁴. हे झालं इक्वेशन. ठीक आहे. हे झालं तुमचं जनरल इक्वेशन. मग मी हे जर इक्वेशन घेतलं H plus OH minus is equal to 1 into 10⁻⁴. Then taking logarithm ऑन बोथ साइड. मी जर दोघं साइडला जर इक्वेशनच्या लॉगॅरिथम टेक्स प्लेस केला तर काय येईल लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन प्लस आता मल्टिप्लाय म्हणून लॉगॅरिथम मध्ये काय होईल ऍडिशन होईल लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन इज इक्वल टू आता बाई इथं काय होईल -14 इंटू लॉग ऑफ 10 log of base 10 into log of. ठीक है. Then if we multiply by -1 on both sides. आपण परत दोघं साइडला जर -1 ने मल्टिप्लाय केलं तर ही टर्म काय होऊन जाईल निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आय प्लस निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आय इज इक्वल टू
हा -14 आहे. ओके, हा काय होऊन जाईल +14. हा काय होऊन जाईल +14. Then what is the negative logarithm to the base 10 concentration of H plus ion? This is known as pH. Negative logarithm to the base 10 concentration known as POH is equal to how much? Is equal to 14. And this is the relation between pH and POH. आणि हे झालं मग pH आणि pOH मधलं रिलेशन. pH plus pOH is equal to 14. And from that there is a one scale is introduced. आणि याच्यावरनं एक नवीन स्केल इंट्रोड्यूस झाली. ज्यावेळेस हे रिलेशन पुटअप झालं त्यावेळेस काय झालं, एक नवीन स्केल इंट्रोड्यूस झाली अँड दॅट स्केल इज नोन ॲज pH स्केल. आता pH स्केल जी आहे ही pH स्केल कुठून कुठपर्यंत आहे? दिस विल फ्रॉम 0 to 14. हे ऑलरेडी तुम्ही शिकले. 14 पर्यंतच काय आहे pH स्केल, तर त्याच्या मागचं रिझन काय आहे, तर pH प्लस pOH इज इक्वल टू 14. म्हणजे मॅक्झिमम ही स्केल कुठपर्यंत आहे? 14 पर्यंत आहे. 14च्या पुढे जाणार नाही. 14 इज द लास्ट लिमिट ऑफ दॅट. ओके, फ्रॉम 0 to 14. देन द मिडल is a 7. Then when pH is equal to 7, that time this is known as neutral. याला काय म्हणत असतो आपण? न्यूट्रल म्हणत असतो. ज्यावेळेस pH हा किती असेल, ज्यावेळेस pH हा 7 असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणत असतो? न्यूट्रल. When pH is from 7 to 0, it is not from 0 to 7, it is from 7 to 0. That time that consider as a acid. त्याला काय म्हणायचं? ऍसिडिक म्हणायचं. का ऍसिडिक म्हणायचं? कारण की तिथे आपल्याला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. दॅट बी दी ऍसिडिक. म्हणून हा जो पट्टा आहे हा पट्टा काय होईल? ऍसिडिक. सेम दिस इज दी बेसिक अँड मिडल पार्ट इज दी न्यूट्रल. ठीक आहे. देन pH इज इक्वल टू 7 to 14 इज अ बेसिक. मग परत अजून त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन होईल. ऍसिड आलं तर ऍसिड अगेन क्लासिफाइड इनटू वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग ऍसिड. देन pH इज अ फ्रॉम 7 to 4 that consider as a weak acid. त्याला काय म्हणायचं? वीक ऍसिड. व्हेन pH इज अ 7 to 4 and when pH is a 4 to 0 that consider as a strong acid. त्याला काय म्हणायचं? स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे आता परत 0 to 7 pH आहे आपल्याला नोन आहे. ठीक आहे. तर हा जो 7 to 0 pH आहे याच्यामध्ये परत अजून दोन क्लासिफिकेशन, वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग ऍसिड. इफ pH is from 7 to 4, that time that consider as a weak acid. When pH is from 4 to 0, means as we come toward 0, acidity of solution become increases. जसं जसं आपण 0 कडे येणार ह्या एंड कडे तशी जशी ऍसिडिटी काय होत जाईल? वाढत जाईल. म्हणजे जर मी याला ह्या पद्धतीने रिप्रेझेंट केला तरी ऍसिडिटी जी आहे ती काय राहील? इकडच्या बाजू 7 कडे जाताना लेस होत जाईल, 0 कडे येताना काय होत जाईल? ते इन्क्रीज होत जाईल. सेम ॲज द बेसिसिटी. बेसिसिटी त्याच पद्धतीने असेल फ्रॉम 7 to 11, that is weak base, and from 11 to 14, that are the strong base. ते काय असतील? स्ट्रॉंग बेस असतील. आणि ह्या पद्धतीने आपण pH स्केल जी आहे ते काय करतो? डिफाईन करतो. pH स्केलचा सेंटर हा 7 आहे. pH स्केल इज फ्रॉम 0 to 14 इन विच 7 मिडल इंटरमिजिएट जो असेल इट विल बी दी न्यूट्रल. pH फ्रॉम 7 to 0 म्हणजे 7 पासून एंड कडे येणार, राईट लेफ्ट एंड कडे. दॅट टाइम इट
acidic character is the increases, that known as acidic solution. In that acidic, when pH from 7 to 4, that are the weak acid. If pH is from 4 to 0, that known as strong acid. Second, pH from 7 to 14, 7 to 11 is the weak base, and 11 to 14 are the strong. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने आपण जनरली क्लासिफिकेशन जे आहे ते करत असतो. तुम्हाला हे जे लेक्चर चाललंय ह्या लेक्चरचा व्हिडिओ आज मी अपलोड करेन. त्यावेळेस जे काही तुम्हाला इक्वेशन्स द्यायचे असतील ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक. देन नाउ इन दिस पीएच. आता याच्यामध्ये आपण दोन कॅटेगरी केल्या. ऍसिडिक सोल्युशन. आता ऍसिडिक सबस्टन्स जे acidic substance again classified into two types. The first one will be weak acid and second are strong acid. आता वीक ऍसिड कुणाला म्हणायचं? ज्यांच्यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असेल, मिनिमम असेल, त्यांना वीक ऍसिड म्हणायचं. ज्यांचा डिग्री ऑफ डिसोसिएशन हायर असेल त्यांना काय म्हणायचं? स्ट्रॉंग ऍसिड म्हणायचं. मग आता वीक ऍसिड जर मी घेतलं तर वीक ऍसिड एक्झाम्पल जर घ्यायचे म्हटले तर जनरली जेवढेही ऑर्गॅनिक ऍसिड आहे, ऍसिडिक ऍसिड घ्या, फॉर्मिक ऍसिड घ्या, मोस्टली सर्व ऑर्गॅनिक ऍसिड. ऑर्गॅनिक ऍसिड कुणाला म्हणणार की ज्यांच्यामध्ये काय आहे? ऍसिड फंक्शनल ग्रुप प्रेझेंट, कार्बोक्सिलिक ऍसिड, सी डबल बॉन्ड, दे विल इन्क्लुडेड इन अ वीक ऍसिड. हे सर्व जे आहेत हे कसे आहेत? वीक ऍसिड आहेत. कारण की कार्बोनिल ग्रुपच्या इफेक्टमुळे हायड्रोजन लॉस करण्याची टेंडन्सी जी असते कार्बोक्सिलिक ग्रुपच्या स्ट्रक्चरमुळे. कार्बोक्सिलिक ग्रुपचं स्ट्रक्चर कसं या पद्धतीने. ठीक आहे. त्यामुळे हा ऑक्सिजन हायड्रोजन इझिली लॉस करत नाही. हेन्स इट विल ऍक्ट ॲज अ वीक ऍसिड. म्हणून जनरली जे काही ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत हे सर्व ऑर्गॅनिक ऍसिड काय असतात? वीक ऍसिड असतात. मग आता स्ट्रॉंग ऍसिड कुणाला म्हणायचं? तर जनरली जे काही मिनरल ऍसिड असतात त्याला आपण म्हणत असतो इनऑर्गॅनिक ऍसिड. आता ऑर्गॅनिक ऍसिड आणि इनऑर्गॅनिक ऍसिड मध्ये डिफरन्स काय? ऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे कुठले? ज्यांच्यामध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहे, दॅट आर दी ऑर्गॅनिक ऍसिड. व्हॉट आर दी मिनरल ऍसिड? दोज आर absence of carboxylic group. For example, hydrochloric acid, nitric acid. Most commonly used acid is the sulfuric acid. ठीक है, HF, etc. That are the strong acid. की ज्यांचा pH जो आहे तो काय असेल? बिटवीन 4 to 0. यांचा pH काय असेल? बिटवीन 7 to 4. Then that are the weak acid, that are the strong acids. Then same as weak base. Weak base मध्ये आपण घेऊ शकतो. Example is the NH4OH, that known as ammonium hydroxide. नाव लक्षात ठेवा. Ammonium hydroxide. हा असेल आपला वीक बेस. त्यानंतर CuOH2, क्युप्रस हायड्रॉक्साइड सुद्धा आपण म्हणू शकतो. दॅट हॅज ऑल्सो वन एक्झाम्पल ऑफ वीक बेस. देन व्हॉट आर दी स्ट्रॉंग बेस? स्ट्रॉंग बेस आर NaOH, KOH. दॅट आर दी स्ट्रॉंग की ज्यांच्यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असेल? मॅक्झिमम असेल, जे आपल्याला मॅक्झिमम OH मायनस आयन प्रोव्हाइड करते, जनरेट करते, त्यांना काय म्हणणार आपण? स्ट्रॉंग बेस म्हणणार. आणि जे आपल्याला कमी हे करते त्याला काय म्हणणार आपण? वीक बेस म्हणणार. ठीक आहे. याच्यावर आपल्याला पुढची जी टर्म आहे याच्यावरचे जे न्यूमेरिकल्स आहेत, न्यूमेरिकल्स हे आपण ज्यावेळेस आपले रेग्युलर क्लास स्टार्ट होते त्यावेळेस आपण सर्व न्यूमेरिकल जे आहेत त्याच्याकडनं डिस्कस करू. कारण की याच्यामध्ये मला योग्य नाही वाटत न्यूमेरिकल घेणं. आणि फक्त मी बडबड करेल, तुम्ही झोपलेले असणार, त्यात न्यूमेरिकल ही आउटपुट 0 असणार आहे. म्हणून आपण न्यूमेरिकल घेत, म्हणून मी सॉलिडचे न्यूमेरिकल घेतले,
नाही, ते आपण एकाच वेळेस डिस्कस करू. आता फक्त आपण थिअरॉटिकल पार्ट जो तेवढा डिस्कस करू. ठीक आहे. नंतर मग आपलं एक फास्टली रिवाइज होईलच, त्यावेळेस आपल्या त्या गोष्टी सर्व येईल. ओके. नेक्स्ट टॉपिक इज दी hydrolysis of salts. Hydrolysis of salt. आता सॉल्टचा हायड्रोलिसिस. आता सॉल्टचा हायड्रोलिसिस कसं करणार? फर्स्ट थिंग, व्हॉट इज द हायड्रोलिसिस? फर्स्ट थिंग, व्हॉट इज द हायड्रोलिसिस? आता हायड्रोलिसिस म्हणजे काय? देन हायड्रोलिसिस इज नथिंग बट डिझॉल्व इन अ वॉटर. वॉटर मध्ये डिझॉल्व करणं याला म्हणतो आपण हायड्रोलिसिस. Then if we take water molecule is dissolved in a water, that time it will form H3O plus ion plus OH minus. ठीक आहे. मी फक्त वॉटरला वॉटर मध्ये डिसॉल्व करू, वॉटरचं वॉटर मध्ये डिसोसिएशन करू, त्याला आपण हायड्रोलिसिस. बेसिकली हायड्रोलिसिस जे ते आपण हायड्रेशन टर्म जी आपण 11th ला डिस्कस केलेली. 11th मध्ये आपण जे स्टेट्स ऑफ मॅटर होतो त्याच्यामध्ये आपण आयन डायपोल इंटरॅक्शन स्टडी केली, त्याच्यामध्ये आपण हायड्रेशन टर्म स्टडी केलेली. द वॉटर मॉलिक्यूल ट्रॅप दी आयन, ओके, अँड इट डिक्रीजेस रिॲक्टिव्हिटी, दॅट नोन ॲज हायड्रेशन. त्याच पद्धतीने तिथे इनिशियलचं एक्झाम्पल घेतलं होतं, हे पण तेच आहे, हायड्रोलिसिस ॲट द सेम टाइम. ओके. देन if we take water molecule, that time in this there will formation of two charges, two cation and in which one is shows acidic character while another shows basic character. ठीक आहे. मग ज्या वेळेस कधी हायड्रोलिसिस होईल, हायड्रोलिसिस ज्या वेळेस होत असेल त्यावेळेस आपल्याला दोन फॉर्म तयार होतील, एक कायम ऍसिड असेल आणि दुसरा कायम काय असेल, बेसिक असेल. आणि ह्या पद्धतीने आपल्याला ऍसिडिक आणि बेसिक जे आहे ह्या दोन गोष्टी आहेत. ह्या पद्धतीने आपल्याला काय तयार होईल, ऍसिडिक आणि बेसिक फॉर्म जो आहे तो तयार होईल. ज्यावेळेस ऍसिडिक आणि बेसिक फॉर्म तयार होईल तर ऑब्विसली त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे हे कॉन्सन्ट्रेशन चेंज होईल. ऑब्विसली काय होईल, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे ते काय होईल, चेंज होईल. काही वेळेस ऍसिडिक कॅरेक्टर इज अ ग्रेटर दॅन बेसिक कॅरेक्टर. दॅट टाइम दॅट गिव्हन सॉल्ट इज नोन ॲज ऍसिडिक सॉल्ट. ठीक आहे. मी आधी एवढं एक्सप्लेन करून देतो, मग नंतर सॉल्ट म्हणजे काय ते एक्सप्लेन. नोन ॲज ऍसिडिक सॉल्ट. If acidic character is a less than basic character, that time that known as basic salt. त्याला काय म्हणणार आपण, basic salt. And both the terms are equal. Acidic is equal to basic. That time the salt is the neutral. Salt जे काय असेल, न्यूट्रल. आता सॉल्ट म्हणजे काय, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, व्हॉट इज दी सॉल्ट? सॉल्ट कुणाला म्हणायचं? आपल्या डोक्यामध्ये एक कॉमन क्वेश्चन आहे, सॉल्ट आलं म्हणजे आपल्याला फक्त काय माहिती, NaCl माहिती, बरोबर आहे. बट NaCl इज दी कॉमन सॉल्ट, कॉमनली डेली यूज सॉल्ट, म्हणून आपण याला कॉमन सॉल्ट सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे. पण NaCl एकटं सॉल्ट नाहीये, NaCl सारखे भरपूर सॉल्ट्स नेचरमध्ये प्रेझेंट आहेत. सॉल्ट म्हणजे काय, बेसिकली ज्यावेळेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन when two different charges on same species known as salt. सॉल्टची सिंपल डेफिनेशन काय म्हणायची, ज्यावेळेस दोन अपोजिट चार्जेस, फॉर एक्झाम्पल NaCl मध्ये काय
Na is a positive, Cl is a negative. दोन अपोजिट चार्जेस आहेत, पार्शियल चार्जेस आहेत. ओके, अँड दे आर प्रेझेंट ऑन अ सेम स्ट्रेसेस. NaCl आपण लिहिताना एकत्र लिहितो, पण दोघे यांच्यावर चार्जेस प्रेझेंट आहेत. आलं लक्षात? दॅट टाइम दॅट नोन एज KCl, CuSO4, MgSO4, that all CaCO3, that are the some example of commonly used salts. तर आपण डेली लाईफ मध्ये NaClचा यूज खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे आपण आपल्या माइंडसेट काय झालेला आहे, NaCl इज दी सॉल्ट, बट इट इज दी कॉमन सॉल्ट. देअर आर सो मेनी सॉल्ट्स आर रिचेस. आलं लक्षात? दोन वेगळे चार्जेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एका स्पेसिसवर जर प्रेझेंट असतील तर त्याला म्हणायचं सॉल्ट. ओके, मग आता याच्यावरनं परत अजून टाईप होतो. ऍसिडिक सॉल्ट, बेसिक सॉल्ट. ऍसिडिक सॉल्ट कधी तयार होईल, बेसिक सॉल्ट कधी तयार होईल, then that will depending on the concentration of that cation and anion. If cation having more concentration, that time it form acidic salt. If anion having more concentration, that time it form basic salt. Both having equal concentration in the solution, that time they are known as neutral salt. म्हणजे जनरली काय करायचं, आपल्याला कुठलाही सबस्टन्स घ्यायचा आहे तो वॉटर मध्ये डिसॉल्व्ह करायचा आहे. त्यापासून आपल्याला जे काही आयन्स फॉर्म होतील यांचं कॉन्सन्ट्रेशन वरनं आपण काय डिफाईन करणार, टाइप ऑफ सॉल्ट डिफाईन करणार. मग त्यामध्ये आपल्याला पहिला सॉल्ट स्टडी करायचा आहे, सॉल्ट ऑब्टेन फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता ज्यावेळेस जनरली आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन, आता मी थोडं न्यूट्रलायझेशन रिएक्शन करतो. आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन आजपर्यंत शिकत आलोय. 8, 9, 10 स्टँडर्ड मध्ये डिस्कस केली, 11th पण डिस्कस केलेली. तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये काय होतं, व्हेन ऍसिड react with a base, it will form water and salt. हे कॉमनली म्हटलेलं आहे, बरोबर आहे. इज रिएक्शन रिव्हर्सिबल. When salt dissolve in a water, it will form acid and base. आपल्याला हेच डिस्कस करायचं आहे. एक त्या ऍसिड अँड बेस पासून सॉल्ट आणि वॉटर जनरेट करायचं आहे, किंवा सॉल्टचं हायड्रोलिसिस करून ऍसिड बेस जनरेट करायचं. त्याच्यामध्ये ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर सॉल्ट ऍसिडिक, बेसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर सॉल्ट बेसिक. येते लक्षात? ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त सॉल्टचं हायड्रोलिसिस केल्यावर त्या प्रकारचं ते सॉल्ट असेल. ठीक आहे, आपल्याला पहिला टाईप डिस्कस करायचा आहे सॉल्टचा, दॅट इज दी सॉल्ट ऑब्टेन फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड and strong base. Salt obtained from strong acid and strong base. मग याच्यासाठी मी घेतला स्ट्रॉंग ऍसिड. काय एक्झाम्पल दिलं होतं स्ट्रॉंग ऍसिडचं, HC. ठीक आहे, आणि स्ट्रॉंग बेस घेतला, that is NaO. If whenever HCl react with the NaOH, it will form काय तयार होईल, sodium is a highly electropositive, chlorine is a highly electronegative, hence they are combined together and they will form NaCl, and हा OH आणि H, it will form water molecule. Then this is the acid, this is the base, this is salt, and this is water. झाली न्यूट्रलायझेशन रिएक्शन. न्यूट्रलायझेशन रिएक्शन झाली का, when acid react with a base, it will form salt and water. तो आपल्याला काय तयार करेल, salt and water तयार करेल. मग आता ह्या रिएक्शन मध्ये काय, आता ह्या रिएक्शन मध्ये काय, जर मी कॉन्सन्ट्रेशन जर पाहिलं, तर ह्या रिएक्शन मध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं तयार होईल, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH, बिकॉज बोथ आर दी स्ट्रॉंग. दोघं कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत. दोघं कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत. ह्या दोघांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत, pK अँड pKb व्हॅल्यू आर दी सेम.
पीके आणि पीकेबी व्हॅल्यू कशा आहेत दोघांच्या सिमिलर आहेत आणि ज्यावेळी दोघं स्ट्रॉंग आहेत इक्वल आहेत कॉन्सन्ट्रेशन इज सेम दॅट टाइम the salt obtained from that reaction NaCl is a neutral. कारण की दोघांमध्ये कुठल्याच प्रकारचं हे सॉल्ट कसं तयार होईल न्यूट्रल तयार होईल. आता न्यूट्रल कसं तयार होईल ते पाहू. मी जर रिएक्शन घेतली HCl ची HCl विल आयोनाइज इनटू H प्लस आयन प्लस Cl मायनस. आता हे ऍसिड कसं आहे स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला काय दाखवेल इट शोज मॅक्झिमम डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन कसं आहे मॅक्झिमम आहे म्हणून त्याचं आयोनायझेशन काय होईल मॅक्झिमम होईल. म्हणजे जेवढा तुम्ही HCl घेतलेला आहे यातला मॅक्झिमम HCl काय करेल H प्लस आयन आणि Cl मायनस आयन ठीक आहे. सेम ॲज NaOH. NaOH सुद्धा कसं आहे स्ट्रॉंग आहे म्हणून त्याने काय केलं Na प्लस आयन तयार केले Cl मायनस आयन OH मायनस आयन तयार केले. इट इज ऑल्सो द स्ट्रॉंग बेस म्हणून याचे डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असेल मॅक्झिमम असेल म्हणून दोघांचा डिग्री ऑफ डिसोसिएशन कसं आहे मॅक्झिमम. हिन्स दे विल फॉर्म मॅक्झिमम आयन्स मॅक्झिमम आयोनायझेशन. ठीक आहे. या दोघांनी काय दाखवलं मॅक्झिमम आयोनायझेशन दाखवलं आणि ज्यावेळेस ते दोघं मॅक्झिमम आयोनायझेशन दाखवतील म्हणजेच काय झालं HCl गेट कम्प्लिटली फॉर्म H प्लस आयन अँड Cl मायनस. NaOH कम्प्लिटली फॉर्म Na प्लस आयन OH मायनस आयन. ज्यावेळेस या पद्धतीची कंडिशन तयार होईल त्यावेळेस सर्वात पहिली गोष्ट काय होईल दे विल लॉस वॉटर. ते काय करतील वॉटर मॉलिक्यूल फॉर्म करतील. जेवढे H प्लस तयार झाले तेवढेच जर OH मायनस असेल तर वॉटर मॉलिक्यूल काय होईल फास्टली तयार होईल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन H प्लस आयनचं पण रिमेनिंग राहणार नाही OH मायनसचंही रिमेनिंग राहणार नाही. दॅट टाइम द सॉल्ट इज अ न्यूट्रल. त्यावेळेस सॉल्ट कसं असेल न्यूट्रल असेल. का सॉल्ट न्यूट्रल आहे कारण की दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे इक्वल आहे. जर इन केस याच्यामध्ये HCl स्ट्रॉंग ऍसिड असतं आणि NaOH जर वीक ऍसिड असता तर काय झालं असतं H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन लार्ज क्वांटिटीमध्ये तयार झालं असतं पण OHचं कॉन्सन्ट्रेशन ऍज कम्पेअर टू लेस राहिलं असतं म्हणून जेवढे OH मायनस आहेत दॅट ऑल कन्वर्टेड टू वॉटर. काही H प्लस आयन साठी OH मायनस आयन भेटला असता का नाही. दॅट टाइम दे विल रिमेन्स इन द सोल्युशन अँड इफ देर इज प्रेझन्स ऑफ मोर H प्लस आयन दॅट टाइम ऑब्वियसली दॅट सोल्युशन बिकम ऍसिडिक अँड दॅट सॉल्ट बिकम ऍसिडिक कॅरेक्टर और ऍसिडिक इन नेचर. दॅट इज ते सॉल्ट कुठल्या प्रकारचं राहिलं असतं ऍसिडिक प्रकारचं राहिलं असतं. आलं लक्षात. जर इन केस salt obtained from strong acid and weak base. Second, salt obtained from strong acid and weak base. आता मी त्यासाठी परत स्ट्रॉंग ऍसिड जे ते रिपीट केलं. स्ट्रॉंग ऍसिड घेतलं मी HCl. ठीक आहे. वीक बेस घेतला NH4OH अमोनियम हायड्रोक्स. आता HCl जे आहे ते कसं स्ट्रॉंग आहे म्हणून त्याचं जर मी आयोनायझेशन केलं इट विल फॉर्म H प्लस आयन प्लस Cl मायनस आयन. NH4OH जर घेतला त्याला जर मी स्प्लिट केलं इट विल फॉर्म NH4 प्लस आयन प्लस OH मायनस आयन. येते लक्षात. आता हा आपल्याला कसं दाखवेल मॅक्झिमम आयोनायझेशन दाखवेल. म्हणजे याचे जे आयन्स तयार झाले हे कसे असतील मॅक्झिमम असतील. हा आपल्याला कसं दाखवेल इट शोज मिनिमम आयोनायझेशन. एक आपल्याला मॅक्झिमम आयोनायझेशन दाखवेल दुसरं आपल्याला मिनिमम आयोनायझेशन दाखवेल. दोघांमधला डिफरन्स लक्षात आला. म्हणजे इथं काय झालं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त प्रमाणात तयार झालं रॅदर दॅन OH मायनस आयन. OH मायनस हॅव्हिंग लेस कॉन्सन्ट्रेशन ऍज कम्पेअर टू H प्लस आयन. म्हणून आपण म्हणू शकतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन इज अ ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. बरोबर आहे. जेवढे H प्लस आयन जेवढे OH मायनस आयन आहेत
तेवढे OH मायनस काय करतील, H प्लस ला घेऊन वॉटर मॉलिक्यूल तयार करून टाकतील. ते काय करतील, वॉटर मॉलिक्यूल तयार करतील. कोण उरेल, H प्लस आयन सोल्युशन मध्ये रिमेन्स ॲज इट इज. आलं लक्षात. देन हॅव्हिंग मोर कॉन्सन्ट्रेशन remains in the solution. Hence, salt is a acidic character. म्हणून जे काय सॉल्ट आहे हे सॉल्ट कसं असेल, ऍसिडिक इन नेचर. जे काय सॉल्ट आहे हे सॉल्ट कसं असेल, ऍसिडिक इन नेचर. लक्षात आलं. मग तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणून सॉल्ट कसं आलं, ऍसिडिक इन नेचर. मी इथं कुठल्या प्रकारचं कुठलं सॉल्ट तयार होईल. देन whenever HCl react with NH4OH it will form water. Water is the basic thing. Water हे प्रत्येक रिएक्शन मध्ये तयार होणारच आहे. उरलं कोण, H प्लस OH मायनस ने वॉटर तयार केलं, काय तयार होईल मग, सॉल्ट NH4Cl that known as ammonium chloride. Then ammonium chloride is a acidic salt. Ammonium chloride कशा पद्धतीचं सॉल्ट आहे, acidic chloride, because concentration of H plus ion is greater than concentration of OH minus ion, and this will be the most important thing. His thing जे इथे काय आहे, most important. आलं लक्षात. म्हणून हे जे याच्यावरनं आपण हायड्रोलिसिस जे याच्यावरनं आपण डिफाईन करू शकतो की सॉल्ट कुठल्या प्रकारचे. आता आपले राहिले दोन टाईप, सॉल्ट ऑप्टेन फ्रॉम वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. ऑब्विसली त्याच्यामध्ये काय असेल, अपोजिट कंडिशन असेल. इथं वीक स्ट्रॉंग ऍसिड आहे म्हणून H प्लस आयन मॅक्झिमम. तिथं काय वीक ऍसिड आहे. वीक ऍसिड म्हणजे कसं असेल, कॉन्सन्ट्रेशन लेस असेल. याचं आता पुस्तकात तुमचं एक नवीन एक्झाम्पल दिलंय. आपण वेगळं एक्झाम्पल घेतलं, NH4OH घेतलं. जर तुम्ही बुक मध्ये पाहिलं तर NH4 च्या ऐवजी CuOH आहे, क्युप्रस ऑक्साईड हायड्रॉक्साईड, CuOH2. आणि ऍसिड जो घेतलाय तो काय घेतलेला आहे, सल्फ्युरिक ऍसिड घेतलेला आहे. ओके. बुक मध्ये जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे रिसेंट, हे काय आहे, ऍसिड जो आहे तो सल्फ्युरिक ऍसिड दिलेला आहे. ठीक आहे. आणि बेस जो आहे तो कुठला दिलेला आहे, CuOH2, दॅट इज वीक बेस. म्हणजे तुम्ही पुस्तकातले एक्झाम्पल पाहू शकता, पॅरलली NH4OH आणि HCl चे एक्झाम्पल डिस्कस करू शकता. ह्या दोघे एक्झाम्पल वरून आपण काय सांगू शकतो, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयर्न H प्लस आयन जर मोर असेल दॅट टाइम सॉल्ट बिकम ऍसिडिक कॅरेक्टर. त्यावेळेस सॉल्ट काय असेल, ऍसिडिक कॅरेक्टर. लक्षात आलं सर्वांना.